भक्त देवाला प्राणापेक्षा जास्त आवडतात बघा, आहे का नाही? म्हणून गोपाळ नाम चिंतन करत होते, ध्यान जरी करत असेल तरी त्याचंच करत होते. म्हणजे महाराज एक आपल्याला कळत नाही बघा, एक आपल्याला कळत नाही. आपण काही चिंतन करत नाही का हो सोपान बोल है केशव? आपण काही नामचिंतन करत नाही का? आपणही चिंतन करतो. गोपाळही चिंतन करत होते, तेही नामस्मरण करत होते, आपणही नामस्मरण करत होतो. ती एक मिनिट रिकामा राहायची नाही, बरोबर ना? आणि आपण सप्ताह आल्यावरच नामस्मरण करतो, त्यांच्यातला आपल्यात एवढा मोठा फरक आहे. दुसरं काही नाही. आपण सप्ताह आल्यावर राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम. बघा ना, त्यांच्यामधला आपल्यामधला फरक सांगू मला. ते जे नामचिंतन करत होते काय, आपणही करतो मला. आपण काय करत नाही का सांगा ना? राग आळवी तो नाना, काय गातो ते कळेना, वरती करुनिया तोंड, साकार मारी तो प्रचंड. तुकोबरायचे शब्द आहे, तर कोणी मनावर घ्यायचं काय काम नाही. आपण का भजन करत नाही का मला? एक सांगू, एवढं डेकोरेशन भारी आहे आपल्या भजनाचं. बघा ना, मंडप कसलं भारी आहे, माईक सिस्टीम कसली भारी आहे, पकवाज वादक, पकवान, एवढे सुंदर गायक आहे, एवढं भारी डेकोरेशन आहे. हे सगळं असताना देव आमच्याकडे नजर उचलून सुद्धा बघत नाही. आणि त्यांच्यासोबत खेळ खेळायचा, त्यांच्यासोबत उष्ट पियायचा, त्यांच्यासोबत उष्ट खायचा. मग आमच्या भजनामध्ये आणि त्यांच्या भजनामध्ये फरक कुठं असेल ते सांगा ना? काय फरक असेल सांगू? सांगतो ऐका. ते जे भजन करत होते का नाही, त्यांना आपल्यासारखं डेकोरेशन नव्हतं. पण त्याचा नाद दगडाचे टाळ, कोण त्याचा नाद किती गाता छंद आपणारी, किती गाता छंद आपणारी. त्यांना अरे आपण एवढं स्वरात म्हणतो का नाही, त्यांना ताल बी नव्हतं, त्यांना स्वर बी नव्हतं. म्हणे कसं म्हणाल तसं. एक सांगू, गाता येईल देण्याची गावे, येर हरी हरी मनावे, चित्त द्यावे. एवढं मात्र लक्षात ठेवा. देवाला सांगायचं, देवा चित्त द्यावे, बा विठ्ठला 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 विठ्ठला, माझिया बटिया बोला, आम्ही कसं गातो ते आम्हाला माहित नाही गड्या, आम्ही कसं गातो ते आम्हाला माहित नाही. पण एवढं मात्र लक्षात ठेव, देवा कसंही गाऊ दे, आम्ही तुझ्यासाठी गातो, एवढं मात्र लक्षात ठेव. म्हणा ना, असं आपण म्हणत नाही म्हणत, आपण लोकांसाठी गातो म्हणून देव आपल्याकडे बघत नाही. लोक जर नसल्यावर आपल्याला कीर्तन करावं वाटत नाही, बरोबर ना? लोक नसल्यावर आपल्याला पकवाज वाजवू वाटत नाही. लोक जर नसतील ना, आपल्याला गायन करावं वाटत नाही. तुकाराम भाऊ, बरोबर ना? आपण केलेली समाजासाठी भक्ती आहे, त्यांनी जी भक्ती केली ते देवासाठी केली, एवढं मात्र फरक आहे. माझे तुकोबाराय जेव्हा भजन करायचे ना बाबा, माझे तुकोबाराय जेव्हा भजन करायचे, त्यांना पक्षी स्वर लावून आळवत होते म्हणे. त्यांच्या स्वरात पक्षी ही सुस्वर, नंतर सर्व हिंस्र असणारे पक्षी पशु पक्षी जवळ येऊन बसायचे. पण आम्ही जर भजन करायला लागलो ना, कीर्तनामध्ये असणारे माणसं झोपी जातात. कीर्तनात आलेली कीर्तनाळी बघा, ती आजीबाई आल्या पण जाणे चुकेना. भजन थोडं करा गड्या, भजन थोडं करा पण निक करा, एवढं मात्र खरं आहे. थोडे परी निरे आविष्ट ते घ्यावे खरे. थोडं करा, जास्त करायची गरज नाही. एवढं मोठे मोठे माईक लावाय, वेग सांगू, माईक लावू नये असं माझं म्हणणं नाही, पण पोचत नाही का? आपण त्याच्यापर्यंत पोहोचावं हे भजनच करत नाही ना, म्हणून पोचत नाही. विठाल करायचे ना, त्यांना टाळ चांगली नव्हती, त्यांना पखवाजही नव्हता बघा, त्यांना पखवाज नव्हता. मग ते पखवाज म्हणून काय वाजवायचे सांगू? करोनिया टीरी आपुले मांदळ, वाजवी ती टाळ दगडाची. बघा नाही, लहान लहान लेकरं काय सुरुवातीला पकवाज शिकत, हा पकवाजावर देव प्रसन्न होतो महाराज. आणि अशा पकवाजावर का होणार नाही सांगा? होईल हो, पण आपलं प्रेम तेवढं नाही ना. ते भजन करायचे पण प्रेमानं करायचे, प्रेमयुक्त अंतःकरणानं भजन करायचे. आणि आपण भजन करतो ना, दंबे करी भक्ती सोंग दावी जना, अंतही भावना वेगळी. आपली भक्ती अशी
त्यांची भक्ती भक्ताने भक्ती देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याचे केला. त्यांची भक्ती तशी आणि आपली भक्ती लोकांसाठी आहे आणि लोकांसाठी केलेली भक्ती देव तुमच्याकडे देव म्हणतो ना. बघा ना, देवासाठी भक्ती थोडी करून बघा, देव प्रसन्न होईल. आणि जर समाजासाठी केलेली भक्ती समाजासाठी करता तुम्ही करा ना. मग समाजासाठी समाजाकडे मागून घ्या ना. माझ्याकडे येण्याची काय गरज आहे सांगा ना. देव असंच म्हणतो बघा, आहे का नाही. देवाचं गोपाळ भजन जे करायचे का नाही मला गोपाळ थोडं जरी केले ना तर प्रेमानं करायचे. करीती नामाचे चिंतन करीती, त्याचं चिंतन करीती. आम्ही चिंता करतो, चिंतन कमी चिंता जास्त. हे चिंता कमी आणि चिंतन जास्त करायचे. बघा, एकदा जर चिंता सोडून चिंतन करायला लागला माणूस एकदा चिंता सोडून त्याचं चिंतन करायला लागला की मग तुमची चिंता तो करतो, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घे, तुझी चिंता त्याशी सर्व. आचे चिंतन करत होते, त्याचंच ध्यान करत होते. म्हणून भगवान परमात्मा त्यानं अंगावर आलेले डाव सुद्धा द्यायचा. अभंगाचं तिसरं चरण. तिसरं चरण बघा ना. मग गोपाळासोबत खेळ खेळायचा. कोणते खेळ खेळायचा. खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला
खेळ मर्दानी खेळ होते बघा, का नाही? आता खेळ राहिले नाहीत मला, आता मोबाईल मध्ये खेळ आलेत, बरोबर ना? क्रिकेट जरी खेळायचं असेल तरी मोबाईलवर पबजी, फ्री फायर, लुडो असे लागायचे बघा. पण गंमत सांगू, कोणताच डाव माझ्या देवानं द्यायचंच नाही. ते कुरुघोडी खेळत असते वेळेस का नाही, मला जेव्हा वाकण्याची वेळ देवावर यायची का नाही, बाकी सगळे पेंद्या, वरद्या, वाकड्या, लंगड्या, बोबड्या, सुदाम्या सगळ्याला वाकायला लावायचं. आपण वर जाऊन त्यांच्या पाठीवर दणकन बसायचं देव. आणि जेव्हा वाकायची वेळ देवावर आली, सगळ्याला सांगा जमना मी देत नाही डाव. मग डाव देत नाही म्हणल्याच्या नंतर सगळ्या गोपाळानं पार्टी तयार केली बघा, वेगळी पार्टी वेगळीच तयार केली. आणि सगळ्या गोपाळानं सांगितलं, हे म्हणे आपल्या अंगावर उडू बसते पाठीवर, आणि हे वाकायची वेळ आली याच्यावर की हे डाव देत नाही. म्हणजे काय करू याला, म्हणे याला डावातच घ्यायचं नाही, याला डावामध्ये घ्यायचं नाही. सगळ्या गोपाळांना डावातून कृष्णाला बाजूला काढलं बघा, नाही याला बाजूला काढल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा त्या गोपाळाला सांगावं, मला थोडं जरी बाजूला काढलं ना, थोडं जरी बाजूला काढलं तर गोपाळाला माझ्या भगवंतानं सांगावं, हे पेंद्या थोडं लहान तोंड करावं मला देवानं, एकदम असा केविलवाना चेहरा म्हणतो बघा आपण, लहान चेहरा करावा. आणि पेंद्याला सांगावं, पेंद्या तुमच्या पाया पडतो रे, मला घ्या रे डावामध्ये, तसं करू नका रे. आकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता, आकुलतीला यायचं माझा देव. आणि सगळ्या गोपाळांना सांगायचं, हे गोपाळांनो, अरे मला तुमची सवय लागली रे, तुमची मज लागली सवय. कारण तुम्ही काय मला फक्त या जन्मापुरतेच नाही, तुम्ही अनंत जन्मापासून माझ्या सोबत आहात रे, म्हणून तुमची मला सवय लागली. आता जर डावातून वेगळं केलं आणि मला जर वेगळं काढलं तर मला कोणी विचारते? आणि खरं सांगू, भक्त आहेत म्हणून देवाला किंमत आहे हो. भक्त जर नसते तर देव कशाला कळाला असता सांगा ना, कुठून कळाला असता? म्हणून तो तुकाराम महाराजांना सरळ सांगितलं, देवा आम्ही आहो म्हणून तुला देव पण आहे, आमुची या भावे तुझा देव म्हणून तुला किंमत आहे देवा, बरोबर ना? सगळ्या गोपाळांना देवानं ते सांगावं, हे गोपाळांनो, अरे मला घ्या रे, अरे मला घ्या रे. मग सगळ्या गोपाळांना सांगावं, मग गुणानं डाव देतोस की गुणानं डाव? अरे कानोबा खेळ डाव आम्ही वाकला राहून आमच्या अंगावर येऊन बसलेला असतो. म्हणजे संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय, माझ्या तर अजून देव स्वप्नात बी आला नाही. तुमच्या कसा आला असेल आता? तुमच्या कोणाचा आलाय का माय आतापर्यंत देव स्वप्नात आलाय? आला नाही गेला. आला असेल तर तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही बघा, का नाही? तुम्ही भाग्यवान आहात. काहीतरी झालं, काहीतरी असे आपल्याला स्वप्न. पण बघा ना, साधू संतांच्या स्वप्नातही तोच आहे. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाथ रे, पाहता रूप आनंद साठवे. बघा ना, गोपाळासोबत ते गायी वळत असते वेळेस सगळ्या गोपाळांना एक वेळेला सांगावं, जा तू परतून आण. मग ज्या वेळेला देवावर डाव यायचं म्हणजे गायी परतून आणायचं, आता मग काय करावं? कृष्णानं कमरेची बासरी काढावी बघा, कमरेची बासरी काढावी आणि सुंदर वेणू वाजवावा. नद मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनु नंदाचा. नंदारी काढावी आणि नुसतं आपलं सगळ्या गायना पडून हे काय जमते का, म्हणजे हे कुठं जुळते का, असं जुळतंय का? मग सगळ्या गोपाळानं अजून एकदा पार्टी केली आणि देवाला सांगितलं, हे देवा आता तुझ्या गायी सुद्धा आमच्यात नको. निवडिया पुली गोधन कानबा, निवडिया पुली गोधन